गावातल्या त्या जुन्या वाड्यासमोर एक कार येऊन थांबली. गाडीचा दरवाजा उघडला आणि अमोल खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती. मनात उत्साह होता, कारण तो खूप दिवसांनी घरी आला होता. तो स्वतःशीच म्हणाला, आज सगळ्यांना सरप्राईज देणार, विशेष करून स्वातीला. अमोल शहरात नोकरी करत होता. लग्नाला अजून फक्त 6 महिने झाले होते आणि तो कामामुळे घरापासून दूर होता. पण आज तो अचानक सुट्टी घेऊन घरी आला होता. तो हळूच घरात शिरला. घरात शांतता होती. अचानक त्याची आई आणि बहीण समोर आल्या. अमोलला पाहताच त्या थोड्या घाबरल्या, पण लगेच नॉर्मल झाल्या. आईने लगेच विचारलं, "अरे अमोल, अचानक कसा आलास?" अमोल हसत म्हणाला, "सरप्राईज द्यायला आलो. पण माझी स्वाती कुठे आहे?" आई आणि बहीण एकमेकीकडे पाहू लागल्या. क्षणभरासाठी घरात एक विचित्र शांतता पसरली. अमोलच्या लक्षात आलं, काहीतरी बरोबर नाही. तो घरात पुढे चालत गेला आणि तेव्हाच त्याच्या नजरेसमोर जे आलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वाती, त्याची बायको, फाटलेल्या जुन्या साडीत होती. केस विस्कटलेले, हातात साबण आणि पाणी. ती खाली बसून भांडी घासत होती. पण ते फक्त भांडी घासणं नव्हतं. ते काम एका नोकरासारखं होतं. अमोल काही क्षण तसाच उभा राहिला. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ही तीच स्वाती होती का, जी त्याच्या लग्नात लाल साडीत सुंदर दिसत होती, जिला तो डोळ्यात जपून ठेवत होता? तो हळूहळू तिच्या जवळ गेला. स्वाती, त्याचा आवाज थरथरत होता. स्वातीने वर पाहिलं. अमोलला पाहताच तिच्या डोळ्यात एकदम भीती उमटली. ती काही बोलली नाही, फक्त घाबरून खाली मान घातली. अमोलला हे पाहून आणखी धक्का बसला. तो जोरात म्हणाला, "हे काय चाललं इथे?" आई लगेच मध्ये आली. ती म्हणाली, "अरे काही नाही, घरचं काम करते आहे." अमोलचा राग आता वाढत होता. घरचं काम? असं घरचं काम असतं का? त्याचा आवाज आता कडक झाला होता. स्वाती काही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती आवाज काढत नव्हती. अमोलने तिचा हात धरला. "तू मला सांग, हे सगळं काय आहे?" स्वाती थरथरत होती. तिने हळू आवाजात म्हटलं, "मी ठीक आहे." हे ऐकून अमोल आणखी संतापला. हे ठीक आहे? ज्याला सगळं समजत होतं, पण तो विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्या दिवशी अमोलच्या मनात एक गोष्ट ठाम झाली. या घरात काहीतरी खूप मोठं चुकीचं चालत आहे आणि तो ते थांबवणार होता. काहीही झालं तरी, पण त्याला अजून माहीत नव्हतं स्वातीने इतके दिवस काय सहन केलं होतं आणि पुढे जे उघड होणार होतं ते त्याच्या आयुष्याला पूर्ण बदलून टाकणारं होतं. अमोलच्या डोक्यात विचारांचा भडका उडाला होता. त्याने स्वातीचा हात घट्ट पकडला होता. "तू मला खरं सांग, इथे काय चाललंय?" स्वातीचे हात थरथरत होते. ती काही बोलायचा प्रयत्न करत होती, पण शब्द बाहेर येत नव्हते. तेवढ्यात आई जोरात म्हणाली, "अरे अमोल, तू उगाच मोठं प्रकरण करतो आहेस. घरातली कामं करत आहे ती." अमोलने रागाने आईकडे पाहिलं. "आई, घरातली कामं म्हणजे हे का? फाटलेली साडी, अशी अवस्था?" तणाव घरात तणाव वाढत चालला होता. ननद, अमोलची बहीण, मध्ये आली. ती थोड्या चिडलेल्या आवाजात म्हणाली, "भाऊ, तू बाहेर राहतोस म्हणून तुला काही माहिती नाही. ही काहीच काम करत नाही. आम्हीच तिला शिकवतो आहोत." अमोलला तिचं बोलणं अजिबात पटलं नाही. तो शांतपणे स्वातीकडे वळला. "तू माझ्याकडे बघ आणि खरं सांग." स्वातीने हळूच त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती आणि वेदनासुद्धा, पण ती अजूनही गप्प होती. अमोलचा संयम तुटू लागला. तो जोरात म्हणाला, "कोणी काही बोलणार नाही. स्वाती, तू सांग." घरात एकदम शांतता पसरली. स्वातीचे डोळे पाण्याने भरले. ती हळू आवाजात म्हणाली, "मी खरंच ठीक आहे." हे ऐकून अमोलने हात डोक्यावर ठेवला. "तू मला खोटं का बोलत आहेस?" तो थोडा शांत झाला आणि म्हणाला, "ठीक आहे, तू आता काहीच बोलू नकोस.
पण मला सगळं समजलं. त्या दिवशी अमोलने काहीच बोलणं थांबवलं. तो बाहेर गेला, पण त्याचं मन घरातच अडकून पडलं होतं. त्या रात्री सगळे झोपले होते. अमोलला झोप लागत नव्हती. तो हळूच उठला आणि स्वयंपाकघराकडे गेला. तिथे त्यानं जे पाहिलं ते पाहून त्याच्या डोळ्यात राग आणि दुःख एकत्र आलं. स्वाती अजूनही जागी होती. ती शांतपणे भांडी धुवत होती. अमोल हळूच तिच्या मागे उभा राहिला. स्वाती, ती दचकली. तिच्या हातातून भांडी खाली पडलं. तू अजून झोपली नाहीस? अमोलने विचारलं. स्वाती काही बोलली नाही. ती फक्त खाली मान बघत उभी होती. अमोलने तिचा हात धरला. तू घाबरतेस का माझ्यापासून? हे ऐकून स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती अचानक रडायला लागली. इतके दिवस तिने स्वतःला रोखून ठेवलं होतं, पण आज तिचा बांध फुटला. मी खूप प्रयत्न केला सगळ्यांना खुश ठेवायचा, पण मी काहीच बरोबर करू शकले नाही. अमोलला हे ऐकून धक्का बसला. कोणी कोणी सांगितलं तुला असं? स्वाती रडत म्हणाली. आई आणि ताई. सगळं स्पष्ट होत होतं. स्वाती पुढे म्हणाली, तू गेल्यापासून मला रोज ओरडा, टोमणे आणि कधीकधी जेवायलाही वेळेवर मिळत नव्हतं. अमोलच्या मुठी घट्ट झाल्या. त्याच्या डोळ्यात राग दिसत होता. आणि तू मला एकदाही सांगितलं नाहीस? स्वातीने मान खाली घातली. मला भीती वाटायची तुला त्रास होईल म्हणून. हे ऐकून अमोल पूर्णपणे हादरला. तो स्वतःशीच म्हणाला, मी माझ्या बायकोला इथे एकटं सोडलं आणि तिने इतकं सगळं सहन केलं. त्याच्या मनात अपराधाची भावना आली. तो स्वातीसमोर बसला. आता काहीही होऊ दे, मी तुला असं अजिबात राहू देणार नाही. स्वातीने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात थोडी आशा दिसत होती. त्या रात्री अमोलने एक निर्णय घेतला. तो आता शांत बसणार नव्हता, पण त्याला माहीत नव्हतं तो जे करणार होता त्यामुळे घरात एक मोठं वादळ येणार होतं आणि त्या वादळात सगळ्यांचं खरं रूप बाहेर येणार होतं. रात्रभर अमोलला झोप लागली नाही. त्याच्या डोळ्यासमोर सतत एकच दृश्य येत होतं. फाटलेल्या साडीतली स्वाती, भांडी घासत असलेली, घाबरलेली. तो स्वतःला माफ करू शकत नव्हता. मी तिला इथे एकटी सोडलं आणि ती इतकं सगळं सहन करत होती. पहाट झाली. घरात सगळे उठले. आई नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसली होती. ननद फोनमध्ये गुंग होती. पण आज अमोलचा चेहरा जरा वेगळाच होता. तो शांत होता, पण त्याच्या शांततेत वादळ दडलं होतं. तो सरळ आईसमोर जाऊन उभा राहिला. आई, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आईने सहज विचारलं, काय झालं पुन्हा? अमोलचा आवाज आता इतका कडक झाला होता स्वातीबद्दल. हे ऐकून ननद लगेच मध्ये आली. भाऊ, पुन्हा तेच सुरू करू नकोस. तू गप्प बस, अमोल ओरडला. घरात पहिल्यांदाच अमोलने असा आवाज चढवला होता. सगळे काही क्षण शब्द थबकले. अमोल आईकडे बघत म्हणाला, काल रात्री मी सगळं पाहिलं आणि ऐकलं सुद्धा. आईचा चेहरा बदलला. ती म्हणाली, काय पाहिलंस? अमोलचा आवाज थरथरत होता रागाने. माझी बायको रात्री 12 वाजता भांडी घासत होती. तिला वेळेवर जेवण मिळत नाही. तिला रोज अपमान सहन करावा लागतो. घरात एकदम शांतता पसरली. ननद लगेच म्हणाली, ती खोटं बोलते भाऊ. तू तिच्यावर विश्वास ठेवतो आहेस? अमोलने तिच्याकडे रोखून पाहिलं. खोटं? तिच्या डोळ्यातली भीती खोटी होती का? ननद गप्प झाली. आईने स्वतःला सावरत म्हटलं, अमोल, आम्ही तिला फक्त शिकवत होतो घरातल्या नियमानुसार वागायला. अमोलने टेबलावर हात आपटला. हे शिकवण आहे की अत्याचार? आई घाबरली. तिने कधीच अमोलला इतक्या रागात पाहिलं नव्हतं. तेवढ्यात स्वाती बाहेर आली. तिचे डोळे अजूनही रडून सुजलेले होते. अमोल तिच्याकडे वळला. आज तू सगळ्यांसमोर सांग, तू काय सहन केलं आहेस? स्वाती थरथरत होती. ती काही बोलणार इतक्यात आई ओरडली. एक शब्दही बोलायचा नाही. स्वाती घाबरली आणि पुन्हा शांत झाली. हे पाहून अमोलला आणखी राग आला. तो म्हणाला, आई, आज तिला कोणी थांबवणार नाही. तो स्वातीचा हात धरत म्हणाला, मी आहे तुझ्यासोबत, सांग. स्वातीचे डोळे पाण्याने भरले. ती हळू आवाजात बोलू लागली,
तू गेल्यापासून मी काहीही केलं तरी त्यांना आवडत नव्हतं. मी लवकर उठायचे, काम करायचे, पण तरीही मला रोज ओरडा मिळायचा. ती थांबली. तिचा आवाज अडखळत होता. कधीकधी मला जेवायलाही वेळेवर मिळत नव्हतं. हे ऐकून अमोलच्या डोळ्यात राग उसळला. स्वाती पुढे म्हणाली, मी आजारी होते एकदा, पण तरीही मला काम करायला लावलं. ननद ओरडली, खोटं बोलत आहे. अमोलने तिच्याकडे पाहून जोरात म्हटलं, बस, एक शब्दही नको. घरात तणाव शिगेला पोहोचला होता. अमोल काही क्षण शांत उभा राहिला. नंतर तो हळू आवाजात म्हणाला, मी आज एक निर्णय घेतो आहे. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. आजपासून स्वाती या घरात असं राहणार नाही. आई घाबरून म्हणाली, म्हणजे काय? अमोल ठामपणे म्हणाला, ती माझ्यासोबत शहरात येणार आहे. हे ऐकून आई आणि ननद दोघीही चिडल्या. असं कसं चालेल? घर सोडून जाणार का? अमोलने शांतपणे पण कडक आवाजात उत्तर दिलं, घर तेच असतं जिथे माणसाला मान मिळतो. हे वाक्य ऐकून घरात पुन्हा शांतता पसरली. स्वातीच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये आता भीती नव्हती, आशा होती. अमोलने निर्णय घेतला होता, पण त्याला माहीत नव्हतं हा निर्णय सगळ्यांना इतका सोपा जाणारा नव्हता. आईचा अहंकार अजून जिवंत होता. ननदचं वागणं अजून बदललेलं नव्हतं आणि पुढे असं काही घडणार होतं की सगळ्यांचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. घरातलं वातावरण अजूनही ताणलेलं होतं. अमोलने ठाम निर्णय घेतला होता. स्वाती आता इथे राहणार नाही. तो तिच्याकडे वळला. तू तुझं सामान आवर, आपण आजच निघू. स्वाती काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिला विश्वासच बसत नव्हता. इतके दिवस ती ज्या भीतीत जगत होती, आज त्या भीतीतून बाहेर पडायची वेळ आली होती. पण तेवढ्यात आईचा आवाज कडक झाला, कोणीही या घरातून कुठेही जाणार नाही. अमोल थांबला. तो हळूहळू वळला. आई, आता हे तुम्ही ठरवणार नाही. आई रागाने म्हणाली, मी अजून जिवंत आहे. हे घर माझं आहे आणि इथले नियम मी ठरवते. अमोलचा संयम सुटू लागला. घर तुमचं असेल, पण माझी बायको तुमची नोकर नाही. ननद लगेच मध्ये आली. भाऊ, तू तिच्यासाठी आम्हाला सोडणार आहेस? अमोलने सरळ उत्तर दिलं, जर कोणी चुकीचं वागणार असेल तर हो, मी तिच्या बाजूने उभा राहीन. हे ऐकून दोघीही गप्प झाल्या. अचानक स्वाती पुढे आली. तिने आज पहिल्यांदाच ठामपणे आवाज काढला, नको अमोल, थांब. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती हळूहळू आईसमोर आली गेली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये भीती नव्हती, ताकद होती. ती शांतपणे म्हणाली, आई, मी कधीच तुमच्या विरुद्ध नव्हते. आई काही बोलली नाही. स्वाती पुढे म्हणाली, मी फक्त या घराला माझं घर मानलं, पण तुम्ही मला कधीच स्वीकारलं नाही. घरात एकदम शांतता पसरली. ननद काही बोलणार इतक्यात स्वातीने तिच्याकडे पाहिलं. ताई, मी तुमच्यासोबत नेहमी प्रेमाने वागले, पण तुम्ही मला नेहमी कमी समजलात. हे ऐकून ननद थोडी अस्वस्थ झाली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. सगळे चकित झाले. अमोलने दरवाजा उघडला. बाहेर बँकेचा अधिकारी उभा होता. तो म्हणाला, पाटील साहेब आहेत का? कर्जाबाबत बोलायचं आहे. आई घाबरली. दत्तात्रय वडील बाहेर आले. अधिकारी म्हणाला, जर 2 दिवसात पैसे भरले नाहीत तर घरावर कारवाई होईल. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आई बसलीच खाली. हे कसं शक्य आहे? अमोलला समजलं. घराची परिस्थिती अजूनही खूप वाईट आहे. तो विचारात पडला. तेवढ्यात स्वाती पुढे आली. ती शांतपणे म्हणाली, बाबा, काळजी करू नका. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती पुढे म्हणाली, मी काही पैसे साठवले आहेत. आई आश्चर्याने म्हणाली, काय पैसे? स्वाती म्हणाली, हो. मी जे अचार पापड बनवत होते त्यातून मी थोडे पैसे साठवले. अमोल थक्क झाला. तू मला सांगितलं नाहीस? स्वाती हलकेच म्हणाली, मी सगळ्यांसाठी करत होते. मला वाटलं योग्य वेळ आली की सांगेल. ती आत गेली आणि एक छोटा डब्बा घेऊन आली. त्यात पैसे होते. जास्त नव्हते, पण पुरेसे होते कर्जाची सुरुवात भरायला. दत्तात्रयांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, बाळ, तू हे सगळं आमच्यासाठी केलंस? स्वातीने शांतपणे मान हलवली. आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिला आता सगळं समजलं होतं.
जिला ती कमी समजत होती तीच आज घर वाचवत होती. आई हळूहळू स्वातीजवळ आली. तिचा आवाज थरथरत होता. मला माफ कर, मी तुला खूप त्रास दिला. स्वाती काही बोलली नाही. आईने तिचा हात पकडले. आज मला समजलं, तू या घराची सून नाही, तू या घराची ताकद आहेस. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अमोल स्वातीकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात अभिमान होता. तो म्हणाला, मला तुझा खूप अभिमान आहे. स्वाती हलकेच हसली. इतके दिवस ती जी भीतीत जगत होती, आज ती पूर्णपणे संपली होती. त्या दिवशी त्या घरात सगळं बदललं. अहंकार संपला, प्रेम जिंकलं आणि स्वातीने सिद्ध केलं. भीतीतून बाहेर आलेली स्त्री फक्त स्वतःच नाही, तर संपूर्ण घराचं आयुष्य बदलू शकते. त्या दिवसानंतर पाटील घरात सगळंच बदललं होतं. जिथे कधी ओरड, अपमान आणि भीती होती, तिथे आज शांतता, आदर आणि प्रेम दिसत होतं. स्वाती आता तीच नव्हती जी काही दिवसापूर्वी घाबरलेली होती. ती आता आत्मविश्वासाने भरलेली होती. आई, सासू आता स्वतः स्वातीला कामात मदत करू लागली. एक दिवस ती म्हणाली, आज तू बस, मी भांडी करते. स्वाती लगेच म्हणाली, नको आई, आपण दोघी मिळून करू. हे ऐकून आईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. जिच्यावर तिने अन्याय केला तीच आज तिच्यासोबत उभी होती. ननदचंही वागणं बदलायला लागलं होतं. एक दिवस लाजत म्हणाली, वहिनी, मला पण आचार बनवायला शिकवशील? स्वाती हसली, का नाही, आपण दोघी मिळून करू. त्या क्षणी पहिल्यांदाच जाऊ ननदमध्ये खरं नातं तयार झालं. अमोलने स्वातीला एक दिवस विचारलं, आपण तुझं काम मोठं करूया का? स्वाती थोडी घाबरली. मी? मोठं काम? अमोल हसला. तू आधीच मोठं काम केलं आहेस, आता फक्त जगाला दाखवायचं आहे. ते दोघं शहरात गेले. तिथे त्यांनी एक छोटंसं दुकान घेतलं. नाव ठेवलं स्वाती गृह उत्पाद. हळूहळू व्यवसायाला वाढू लागला. लोकांना तिच्या हातचा स्वाद खूप आवडत होता. काही महिन्यातच स्वातीचे अचार, पापड आणि मसाले शहरात प्रसिद्ध झाले. एक मोठ्या दुकानातून ऑर्डर आली, मग दुसऱ्या, मग तिसऱ्या. आता ती फक्त घरापुरती मर्यादित नव्हती, ती एक ओळख बनत होती. एक दिवस शहरात एक मोठा कार्यक्रम होता. यशस्वी महिला उद्योजक सन्मान दिला जाणार होता आणि त्या यादीत नाव होतं स्वाती अमोल पाटील. स्टेजवर तिचं नाव घेतलं गेलं. ती हळूहळू स्टेजवर गेली. तिच्या डोळ्यासमोर सगळं आयुष्य फिरून गेलं. अपमान, भीती, संघर्ष आणि आजचा दिवस. तिने माईक हातात घेतला. ती म्हणाली, मी काही मोठं काम केलं नाही. मी फक्त भीतीतून बाहेर पडले आणि स्वतःवर विश्वास ठेवला. सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रोग्राम संपल्यावर पत्रकारांनी आईला विचारलं, आपको कैसा लग रहा है? आई अभिमानाने म्हणाली, वो मेरी बहू नहीं, मेरी बेटी है. आज मुझे उस पर बहुत गर्व है. हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. अमोल आता फक्त नवरा नव्हता, तो स्वातीचा सर्वात मोठा सपोर्ट सिस्टम बनला होता. तो म्हणाला, तू जिंकलीस कारण तू कधीच हार मानली नाहीस. त्या घरात आता एक गोष्ट कायमची बदलली होती, स्त्रीला कमी समजणं बंद झालं होतं. स्वातीने सिद्ध केलं, भीतीतून बाहेर पडणं शक्य आहे. अपमान सहन करूनही उभं राहता येतं आणि एक स्त्री संपूर्ण घर बदलू शकते. कथेचा बोध, ज्या स्त्रीला तुम्ही कमकुवत समजता, तीच योग्य वेळ आली की सर्वात मोठी ताकद बनते.